या सांस्कृतिक व कला महोत्सवाचे उद्घाटक सन्माननीय डॉक्टर प्राचार्य अशोकजी उईके साहेब, आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांना मी इथे विनंती करतो की त्यांनी या सांस्कृतिक कला महोत्सवाचं रितसर असं उद्घाटन झालं असं जाहीर करावं, त्यासोबतच उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करावं। आवाज येत आहे शेवटपर्यंत? आता आपण एक दोन बराच वेळ झाला, नाश्ता झाला असेल, नवीन विषय नाही आहे, सर्वांसाठी जुनाच आहे, सर्व आपण एकच आहे, इथं दुसरं तिसरं कोणीच नाही, फक्त एकच आहे, एकच प्रॉडक्ट आहे, त्यामुळे इथं काही चिंता करायची गरज नाही। त्यामुळे एक दोन गोष्टी देऊन थोडं स्वतः आपण लक्ष केंद्रित करूया अशी अपेक्षा करतो। मी सेवा सेवा म्हणतो, तुम्ही जय सेवा म्हणा, बरोबर? एक दोन गोष्टी दिल्या आपण, ज्यांना मानतो हिरासुका, हिरासुका हा लहान पोरालापर्यंत माहीत झालं पाहिजे आपल्या, तर त्यासाठी आपण एक कल्पना केल्या गेली बघा नेमका कशाची गरज आहे। त्यामुळे एक दोन घोषणेच्या माध्यमातून मला समर्थन द्यावं अशी अपेक्षा करतो। सेवा सेवा, आवाज काही कमी निघतो, असं हात मूठ बांधून, काही जेवणाला वेळ आहे ना, अजून काही जेवणाची वेळ झाली नाही। सेवा सेवा, बऱ्याच जणांचे हातच वर गेले नाही, असं वाटते काही हाताला काही लखवा मारला किंवा काय, असा काही प्रॉब्लेम नाही ना। चला, सेवा 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 सेवा। आपण इतराच्या कार्यक्रमामध्ये दोन दोन हात वर करतो, इतरांच्या कार्यक्रमामध्ये दोन दोन हात वर करून आपल्या कार्यक्रमाला एक हात वर करायला थोडीशी अडचण येते, येईल हळूहळू, ती लागेल सवय, त्याच्यात काही शंका नाही। आज आमच्या महापुरुषांना प्रथम मी स्मरण करतो, वंदन करतो। आज प्रधान समाजाच्या रूढी परंपरा आणि चाली, ए पोरवा बे तिकडे जा, तिकडे हो, प्रधान समाजाच्या रूढी परंपरा चाली रीती ज्या आहे अस्तित्वात आहे, मानतात, शंका नाही। आणि आदिवासी बदल लिखाण एवढं झालं असेल ते फक्त प्रधानानंच केलेलं आहे। शास्त्रज्ञ असेल प्रधान, साहित्यिक असेल प्रधान, लेखक असेल प्रधान, उत्कृष्ट उत्कृष्ट भाषण देणारे प्रधान, अशी कोणतं क्षेत्र नाही का त्यामध्ये प्रधान नावरूप आला नाही किंवा कमी पडते अशातला भाग आहे। पण हे आपण कौतुकानं खूप टाळ्या वाजवत असलो तरी आनंद झाला। प्रधान म्हणल्याबरोबर किती जागृती झाली, एक स्वाभिमान झाला, गर्व निर्माण झाला का होय मी प्रधान आहे। परंतु तुम्ही आम्ही सर्वजण आपापल्या क्षेत्रामध्ये, आपापल्या कार्यामध्ये, आपापल्या परिसरामध्ये उत्तम काम करत आहे। तुम्ही स्वतःची स्वतंत्र ओळख सुद्धा निर्माण केलेली आहे, याच्यात शंका नाही। परंतु आज आपली चालती आहे म्हणून ठीक आहे, 10-15 वर्षानंतर आपण कुठे बा, आपण दुसऱ्याच्या लग्नात जाऊन त्याच्यासोबत लग्न लावतो, त्याच्या मागं जातो, पण आपल्या याच्यात येत का नाही? आपण जातो, भाऊच आहे, आपण भाऊ आहे, दुरावार बिलकुल नाही, आपण जातो सर्व गोष्ट जेवण खावणं, पण आपल्या याच्यात का नाही? म्हणून आपण सर्वांनी ही मुवमेंट यशस्वी करण्यासाठी गरिबातला गरीब व्यक्ती जातीचा जिवंत ठेवण्यासाठी जबाबदार राहणार आहे। आम्हाला भला इथं सन्मान मिळाला असेल, आम्ही व्यासपीठावर बसलो असेल, कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागते,
दायित्व स्वीकारावं लागते, परंतु प्रत्येकाची जबाबदारी आहे, प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे. आज माझा जन्म झाला तेव्हापासून आजपर्यंत पाहतो मी, माझे स्वतःचेच अनुभव मी सांगणार आहे. मी उच्च विद्यापीठ असलो तरी फार मोठा साहित्यिकारी याचा काही मला अभ्यास झालेला नाही, मी करण्याचे प्रयत्न केले नाही. क्षेत्र दुसरं आलं त्यामुळे त्या मार्गाने गेलो, त्यामुळे मला काही ती संधी मिळाली नाही. आज आमच्या समाजामध्ये नावरूप आलेले आहे आणि पहिले आपल्या जातीचे डॉक्टरेट आचार्य पदवी प्राप्त करणारे राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित, समाजाचा प्रत्येक कण आणि कण माहीत असणारे, जातीप्रती सहानुभूती, प्रेम आणि विश्वास दर्शवून त्या दिशेनं काम करणारे आमचे सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माझे मोठे बंधू आहे. मी मंत्री असलो तरी, कारण इथं मंत्री म्हणून नाही आहे मी, मंत्री 100% आहे, पण आज रोजी जातीचा कार्यक्रम आहे, आज जातीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे असा कुठल्याही प्रकारचा आव राहणार नाही, पदाचा आव राहणार नाही, शब्दाचा आव राहणार नाही, खुर्चीचा आव राहणार आहे. पहिलं जात, आणि जात हे न जाणारी असते. त्यामुळे आज अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे, अध्यक्षस्थान त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे असे डॉक्टर विनायकरावजी तोमरामजी. दुसरे, लोककलेच्या माध्यमातून अतिशय उत्स्फूर्तपणे समाजाला मार्गदर्शन करणारे, जवळ अनेक वर्षापासून जवळून ज्यांना ओळखतो असे आमचे सन्माननीय आदरणीय वसंतरावजी कनाके सर. आता गडचिरोलीहून कुसुमताई आल्या, आपली रणरागिणी आहे, आपली रणरागिणी आहे. त्यामुळे कुसुमताईचं सुद्धा मार्गदर्शन होणार आहे. आपल्या संघटनेत 2 डॉक्टर झालेला, इकडे डॉक्टर आहे तिकडे डॉक्टर, 2 डॉक्टर तर भरपूर आहे, 1-2-3 लागलेलो आम्ही. समाजासाठी अतिशय शिक्षण क्षेत्रापासून शिकत असतापासून समाजाप्रती, आदिवासी समाजाबद्दल साहित्याच्या माध्यमातून, लेखनाच्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून ज्यांनी मार्गदर्शन केलं असे सन्माननीय आदरणीय आमचे मोठे बंधू आदरणीय सन्माननीय प्रभूजी राजगडकरजी आज व्यासपीठावर सन्मानाने गौरव वाटते. मला 2002मध्ये मी PhD केली होती आणि विनायकराव भाऊ होते. आम्हाला दोघांनी वाटते की आमच्यासारख्याच हुशार कोणीच नाही असं वाटत होते, परंतु आता खूप डॉक्टर झाले आपल्याला, खूप असे आमचे ब्रह्मानंद म्हणजे ज्यांनी मूल या गावाला राहून गडचिरोली जिल्ह्यामध्ये समाजावर अतिशय दांडगा अभ्यास असणारे आमचे ब्रह्मानंदजी मडावी. दुसरे, प्रधान जातीवरच अभ्यास केला. प्रधान जातीची संस्कृती कुठली, प्रधान जातीचं नृत्य कोणतं, प्रधान जातीचा व्यवसाय कोणता, प्रधान जातीचा पोशाख कोणता, प्रधान जातीचं वाजवण्याचं साहित्य कोणतं, ह्या सर्व गोष्टीचा ज्यांनी अभ्यास करून प्रबंध सादर केला आणि आचार्य पदवी प्राप्त करणारे आमचे उईकेजी, एकदा तुम्ही, कारण तुमची गरज आहे आता सर्वांची, लावून चेहरा दाखव. आणि सर्व माझ्या समाज बांधवण्याच्या माध्यमातून 2 जबाबदाऱ्या निवडल्या होत्या. एक आमचे उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेले आमचे मडावी साहेब, त्यांना यासाठी निवडलं की ते काही राजकारण करणार नाही, त्यामुळे त्यांच्याकडे कोणी बोट दाखवणार नाही. आणि दुसरे सावरकर कुठे गेले, डॉक्टर सावरकरजी यांच्याकडे धोरा दिले, नाही तर राजकारण होईल. आपलं पहिलंच तर प्रभूभाऊ समाज फार बुद्धिवान, जात आपली बुद्धी, साहित्यिक, समीक्षक, लेखक आणि प्रचंड उत्स्फूर्तपणे भाषणामध्ये असो कुठे वादविवाद स्पर्धा झाली तर 100% पहिला नंबर कोणाचा येईल तर प्रधानालाच येईल, हे मला आत्मविश्वास आहे. त्यामुळे अशा सर्व परिस्थितीमध्ये एक आदरणीय सन्माननीय आहे, चिंता करायची गरज आहे. कोणाला वाटतं का आता सर्व चांगलं दिसत आहे, जेव्हा चांगलं दिसते
जे चांगलं सुरू असते, व्यवस्थित सुरू असते, त्यावेळेस वाईट कधी मनात येत नाही. जातीचं संबंध भविष्यात का होईल बा, कारण तुम्ही आम्ही सर्वांच्या नेतृत्वामध्ये बाबूरावजी, स्वर्गीय बाबूरावजी मडावी यांच्या नेतृत्वात आणि आदरणीय नेताजी राजगडकर यांच्या प्रयत्नामुळे, मधुकररावजी पिचड यांच्या प्रयत्नामुळे एक कायदा लागला आणि त्या कायद्याचं नाव जातीचं प्रमाणपत्र देणे आणि जातीच्या प्रमाणपत्राची वैधता सिद्ध करणे. आणि तो कायदा अस्तित्वात आला, कायद्याची अंमलबजावणी झाली, आपण भांडतो, त्याची आचारसंहिता निर्माण झाली. आणि अशा परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये आपणच म्हणतो 1950च्या अगोदरचा पुरावा पाहिजे, आपणच भांडतो, निवेदन देतो. मित्रो, जेव्हा आपला पोरगा किंवा पोरगी किंवा नातू जातीच्या वैधता प्रमाणपत्रासाठी जेव्हा जाईल, अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र पाहिजे बा, मला प्रधान या जातीचं प्रमाणपत्र पाहिजे, त्या समितीचे जे संशोधक असेल ते याला विचारेल का तू प्रधान जातीचा आहे तर तुझं 5 तरी कारण सांग बा. तुझे देव कोणते, तुझा पोशाख कोणता, तुमचा व्यवसाय कोणता होता, तुमचे घरं कसे होते, तुझी आजी साडी कशी घालत होती, तुझा बाप आजोबा धोतर कसा नेसत होता, तुमचं जे वाद्य आहे, वाद्य म्हणजे खाद्य नाही, वाद्य जे आहे ते कसं आहे, आणि तुमचे देव कुठं आहे, कुठे राहत होते. तेव्हा पोरगं म्हणन साहेब आम्हाला हे सर्व काही माहीत नाही, आम्हाला जे काही माहीत आहे ते सर्व गोंडाचं माहीत आहे, आम्हाला परदाचं काहीच माहीत नाही, असं 100% म्हणा. माझा अभ्यास सांगतो आम्हाला सर्व काही माहीत आहे साहेब, आम्हाला गोंडवाना माहीत आहे, विरोध कोणाला नाही, घाबरत बिलकुलच नाही, विरोध कोणाचा नाही, आम्ही त्यांच्या कार्यक्रमामध्ये 100% सन्मानाने जायचंच. भाऊ आहे आखरे, चुलत भाऊ असेल, मेवणे असेल, जायचं निश्चित. पण आमचं का, आमचं नातू नाती का सांगाल, माझी जात कोणती, त्या जातीचं वैशिष्ट्य काय, मला या प्रधानच जातीचं प्रमाणपत्र पाहिजे का, कारण का. जेव्हा ही वेळ येईल तेव्हा म्हणन आम्ही आमचं असं असं आहे, आमचं गोंडी भाषा आहे, आम्ही गोंडी डान्सवर नृत्य करतो, ते म्हणते तर गोंडाचं आहे, तुमचं का, प्रधानच सांगा. मित्रो, एवढं अशी प्रचलित असलेली प्रधान जातीची संस्कृती जी आहे, प्रधान जातीचा ठेवा जो आहे तो आपण विसरत चाललो आणि दुसऱ्या जातीचं प्रसार आणि प्रचार करण्यामध्ये आपण 1 नंबरवर चाललो. मी करू नये असं म्हणणार नाही, केलाच पाहिजे, परंतु आपला सुद्धा प्रचार आणि प्रचार त्यांनी केला पाहिजे अशी ताकद निर्माण झाली पाहिजे. नाही तर आपण त्याच्याच मागे धावायचं, त्यांनी आपलं काही विचारच नाही. त्यामुळे मी त्याच हा संशोधनाचा विषय आहे मित्रो, कुठलाही इथं राजकारण नाही, कुठल्या पार्टीचा विषय नाही, काय नाही, कोणी कोणाचं नाव घेणार नाही, फक्त आणि फक्त माझी प्रधान जातीची भविष्यात होणारी अडचण मी फार मोठ्या जबाबदारीनं बोलतो. आज रोजी मी एका मोठ्या 4,500 कोटी रुपयाच्या सांस्कृतिक भवनाचं उद्घाटन करायला गेलतो काल. अशी फीत कापली, सर्वांचं नाव होतं, सर्व जातीचं नाव आहे. याचं कारण का असेल, याचं कारण का असेल. आजही TRT मध्ये TRT कधीपासून अस्तित्वात आला, कधीपासून अस्तित्वात आला तिथंही नाही. आता कधी घाबरू ठेवते तो भाग वेगळा. ही परिस्थिती येण्याचं कारण काय, याची कारणमीमांसा झाली पाहिजे, याचं चिंतन झालं पाहिजे, याचं आत्मचिंतन झालं पाहिजे, आत्मपरीक्षण झालं पाहिजे आणि या सर्व बाबीची चिंता केली पाहिजे का भविष्यात नेमकं काय करायचं. तुम्ही राजकारणासाठी कोणीच आले नाही इथे, आपापल्या क्षेत्रात आपल्या ज्या ज्या पद्धतीनं तुम्हाला काय प्राप्त करायचं करा, कोणी तुम्हाला अडवणार नाही. ज्या संघटनेत तुम्ही काम करता त्या संघटनेबद्दल आम्हाला काही म्हणायचं म्हण, पण होय नाही तर एक काम करा, सर्वजण प्रमाणपत्र बदलवा आणि सर्वांनी गोंड जातीचे प्रमाणपत्र घ्या आणि मोकळे व्हा, एकच करा काहीतरी.
अर्धे इकडं अर्धे तिकडं ठेवू नका. उद्या भविष्यामध्ये आज जिवंत आहो आपण तर ठीक आहे, आपली चालती आहे, चालत आहे. उद्या का नाही तर आरक्षण घ्यायचं नाही का? प्रधान जातीला जिवंत ठेवायचं नाही का? वसंतरावजी, मी एक मला 10 वर्षाच्या अगोदरचा एक पुरावा दिसला, त्याच्यामध्ये फक्त प्रधान जात हे 52,000 आहे. किती? लेखी पुरावा दाखवतो. लेखी 2013ला समित्या TRT ज्या निर्माण झाल्या त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे 2 लोक होते TRT याच्या समितीमध्ये. कागद दाखवतो, मला खोट राजकारण नाही इथे राजकारण करायसाठी आलोच नाही. 2 जण आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे होते. एकांतात तुम्हाला कागद दाखवतो, JR दाखवतो, JR दाखवतो, मी नाही. प्रधान जातीचं मतदान फक्त संख्या 52,000 आहे. अरे मग पांढरकवड्याले कोण आहे, यवतमाळले कोण आहे, चंद्रपूरले कोण आहे, बल्लारशाले कोण आहे, हे कोण आहे? मग प्रधान जात जर समजा 52,000 आहे तर उद्या आपली कंडिशन थोटीसारखी होऊ नये. थोटी जात संपली, डिलिमिट अशी वेळ येऊन म्हणून सर्वांनी चिंता करायची आहे. ज्या ज्या भागात ज्या ज्या परिसरामध्ये माझी जात राहते, मला एवढा आत्मविश्वास आहे, या विदर्भामध्ये जेवढा गोंड समाज आहे तेवढीच माझी प्रधान जात, असं छाती ठोकपणे मी भाषणात सांगतो. काल पारशिवनीला मी बोललो, भाषण द्यायला रामटेक जिल्ह्यामध्ये. पारशिवनीच्या भाषणात सांगितलं, सर्व आजूबाजूला होते, एकटाच होतो मी. सांगितलं तेवढीच ताकदीचे आहे, तेवढेच विद्वान आहे, तेवढेच बुद्धिवान आहे, प्रधान सुद्धा कमी नाही. ते जे जागृत झाले तर कोणाच्या बापाले ऐकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मित्रो, कुठचाही प्रत्या भावनिक आणि भावना प्रधान न होता कलेनं, त्यामुळे निश्चितच 1-1.5 तासामध्ये हाल भरते याच्या शंकाने मला आत्मविश्वास आहे. जातीत जन्मलो, मरणार जातीत असल्यामुळे मला माहिती आहे की माझी जात येणार आहे, त्यामुळे चिंता नाही. म्हणून आज चिंता करायची आहे. सर्वांनी लक्षात ठेवा, आपण जेव्हा लग्न लावतो आपण कोणत्या देवाची पूजा करायची? हे हिरा सुखासारखा आहे आपल्याकडे, आपण ते सोडून चाललो दुसरीकडेच. जे आपलं आहे ते आपलं असते, जे हक्काचं आहे ते हक्काचं असते. आणि दुसऱ्याचा पाळणा किती हलवला तुम्ही दोरीनं तर काय परिस्थिती होईल मित्रो, लक्षात आहे. माझी हात जोडून विनंती तुम्हाला करवायला आलो. मी नम्रपणे सांगतो, जबाबदार पदावर असलो तरी पहिलं जात, जबाबदार पदावर असलो तरी जात. मला उद्या माझा समाज म्हणणार, मी जात म्हणणार आहे. तुम्ही आदिवासी विकास मंत्री होते, एवढे मोठे व्यासपीठावर बसलेले डॉक्टरेट होते, साहित्यिक होते, समीक्षक होते, लेखक होते, विद्वान होते, बुद्धिवान होते, पण जातीचं का? ते पोरग म्हणून मला जातीचं वैधता प्रमाणपत्र पाहिजे. एखाद्या समितीनं विचारलं का तुझी जात कोणती आहे, त्याला काहीच सांगत, ते सर्व गोंडाचं सांगल. मग तू तर गोंडाचं सांगत नाही, तुला गोंडाचं प्रमाणपत्र द्यावं लागेल. अशी परिस्थिती निर्माण होईल. आणि भविष्यामध्ये प्रधान ही जात संपलेली असेल. राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये जात आपली अग्रेसर असली तरी आज ठीक आहे, पण येणाऱ्या 15-20 वर्षानंतर सर प्रधान जातीची संस्कृती काय आहे ती गोंडानं मान्य केली पाहिजे. आणि प्रधानानं गोंडाची संस्कृती मान्य केली, अनुकरण नाही, मान्य करायचं. ते भाऊ आहे, त्यांचा विरोध करायला निघलं, त्यांनी आपला सन्मान केला पाहिजे. होय, प्रधान जात हे आमचा गोंडाचा भाऊ आहे, त्यांच्या सुद्धा कार्यक्रमात गेलो पाहिजे. आणि प्रधान समाजाचं एखादी नृत्य, एखाद्या संस्कृतीचं सादरीकरण त्यांच्या सुद्धा कार्यक्रमात झालं पाहिजे, अशी ताकद तुमच्यामध्ये निर्माण व्हावं, असाच संकल्प ठेवून आजचा कार्यक्रम आहे. मित्रो, याबाबत आज लिखाण झालं पाहिजे. पुस्तकं, 2च पुस्तकं सापडते आहे बरं. प्रधानाचे 2 चॅप्टर सापडते सर, 2 चॅप्टर, जे 2 चॅप्टरच्या वर तिसरा भेटतच नाही. म्हणजे खरंच संस्कृती नाही का आपली? नाही आहे का? नाही आहे का सर? का फक्त गोंडाची संस्कृती आहे? एक लक्षात ठेवा, आज तुमच्याकडे पाहायचा दृष्टिकोन उत्तम चांगला आहे, नाही तर माझ्यासह भविष्यात येणारी पिढी मोठा राजकारणी होता म्हणून मोठा भाषण दे, पुस्तकं लिहिले, चोट्या जातीसाठी का केलं, सर्व लोक जातीसाठी करते आणि तू कशासाठी करते म्हणून म्हणेल, मार खायची पाडी येईल या सर्व घराला. एवढं लक्षात ठेवा.
आज आहे, आज चालती आहे, सर्व सर्व मी चांगला सुखानं जगत आहो. आम्ही व्यासपीठावर आणि समोरचे मस्त आनंदमय जीवन आहे, एसीच्या गाडीत राहतो, बाकी चिंता नाही. परंतु आपल्या समाजानं, आपल्या जातीनं म्हणलं पाहिजे, जातीच्या मुला मुलींना म्हणलं पाहिजे का माझ्या जातीसाठी, प्रधान जातीसाठी काहीतरी लिखाण केलं, प्रधान जातीची काहीतरी संस्कृतीची ओळख करून ठेवली, प्रधान जातीसाठीचा एक ठेवा ठेवला, तर ती ओळख आहे माझ्या प्रधान जातीची. अशा प्रकारची मानसिकता भविष्यामध्ये माझ्या मुलामुलींनी वाटली पाहिजे, मुलांना वाटली पाहिजे. अशाच कल्पनेचा आधार घेऊन कोणाला वाटल यवतमाळवाल्यांनीच का पुढाकार घेतला. कसं आहे, शेजारी असलं तर गावातल्या गावात राहणारे माणसं एका ठिकाणी जमते. अख्ख्या संपूर्ण विदर्भामध्ये असलेला प्रधान समाज, विदर्भात असलेल्या सर्व प्रधान समाजाला एकाग्र करा. आता बऱ्यापैकी तुम्ही प्रवास आणि प्रचाराच्या माध्यमातून गेलेले आहे. इथं एकही शब्द राजकारणाचा विषय येऊ द्यायचा नाही. फक्त आणि फक्त जात, फक्त आणि जातीची संस्कृती, फक्त आणि जातीचे देव, फक्त आणि फक्त जातीबद्दलची माहिती. कितीही आपला माणूस बुद्धिवान असला तरी मला ऐकायला येतं, मी काही बोललो नाही, बोलायचा माझा काही विषय नाही. आदरणीय स्वर्गीय बाबूराव मडावी आहेच, नाकारू शकतच नाही. नेताजी राजगडकर आहेच, नाकारू शकत नाही, कोणीच नाकारू शकत नाही. आणि माझा समाज सुद्धा आहे, नाकारू शकत नाही. परंतु होणारं चांगलं काम अतिशय उत्तमपणे नाही जर मदत करायची असली तर कमीत कमी त्याचा विरोध होता कामा नये याची दक्षता. कारण जात आहे, मी किती बुद्धिवान, मी किती श्रीमंत असलो तरी जातीपेक्षा मोठा नाही, ही भावना लक्षात ठेवून समोर भविष्यातली वाट चालवावं. प्रचंड प्रमाणामध्ये आज व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या मध्ये वाचतो मित्रो, बरोबर आहे, इमानदारील्या माणसं आलेल्या, त्यांचं तुमचं पटत नसेल त्याच्या बदलल्या. पण खबरदार, जातीबद्दल कोणी दिलं तर कोणी अपमान जातीचा सहन करणार नाही, एवढं या ठिकाणी सांगतो. जात आहे म्हणून तुम्ही आहे, जात नाही तुम्हाला कोणी विचारत नाही. सर्व काही जातीच्या नावावर फायदे घ्यायचे आणि जातीच्याच विरोधात लिहायचं हे योग्य नाही. याची दखल आणि काळजी घ्यावं. तुम्ही तुमच्या ठिकाणी करा, कोणी कोणाला मागायला येत नाही, कोणी कोणासाठी अडणार नाही. परंतु होणारं काम बायकवू नका, होणारं उत्तम काम लिखाण याच्यात बायकवू नका. आणि व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून काही यश मिळत नाही. व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून यश मिळत नसते, फक्त यश व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून आनंद मिळत असतो. काम नसल्यामुळे जेव्हा वेळ मिळतो तेव्हा लिहिण्यामध्ये व्हॉट्सअप आला मेसेज का फॉरवर्ड करणे, आला मेसेज का फॉरवर्ड करणे, हा जो आनंद मिळतो त्याच्यामधून समाजाचं काही भलं होणार नाही मित्रो. समाजाची संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी, समाजाचं माणसाला जिवंत ठेवा म्हणत नाही आम्ही, अशा भूमिकेला जिवंत ठेवा कधीच म्हणणार नाही. आमच्या ताकद आहे, आम्हाला का करायचं करील मी. जातीच्या पेक्षा कोणी मोठा नाही ही कल्पना ठेवून समाजात जगलं पाहिजे. अशा प्रकारचं आपलं लिखाण केलं पाहिजे. जातीने भविष्यात सुरक्षित राहण्याच्या अनुषंगाने नियोजन केलं पाहिजे अशीच अपेक्षा करतो. आपण आज भविष्यामध्ये येणारा जो काळ आहे, आज मला विनायकरावजी एका जणाला विचारलं का म्हणे तुम्हाला भाषा येत नाही. कालच म्हणे मला नाही येत, बिलकुल नाही येत. अरे नाही येत तर नाही येत ना. म्हणजे काहून, म्हणजे का बरं याव, शिकायचे प्रयत्न नाही केले, काहून प्रयत्न केले, बिलकुल गरज नाही. मग प्रधान जातीची भाषाच मराठी आहे, त्यामुळे मी शिकून करू का, बिलकुल नाही. कारण मला काही प्राप्त करायचं नाही, मला जे मिळायचं तर माझ्या नियोजनात मिळवेल. परंतु सोंग करायचं, सोंग करून काही कुठल्या गोष्टी मिळत नसते. माझी हात जोडून विनंती आहे, आज तुम्ही सर्व एका ठिकाणी आलात, चांगलं जातीबद्दल नियोजन करावं, जातीला सुरक्षित ठेवण्याच्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी व्हावं, जातीचं साहित्य निर्माण झालं पाहिजे. एकच सर्वांनी संकल्प करावं. अशा भूमिके खराब आहे, 100% अशा भूमिकेला भेटल्यावर खराब आहे म्हणायचं, निश्चित म्हणायचं. विनायकराव खराब आहे निश्चित म्हणायचं, वैयक्तिक भेटल्यावर म्हणायचं. पण व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी आपल्या जातीच्या माणसाचा सार्वजनिक ठिकाणी अपमान होणार नाही, सार्वजनिक ठिकाणी आपल्या जातीच्या माणसाची बदनामी होणार नाही, सार्वजनिक ठिकाणी आपल्या माणसाचा, आपल्या प्रधान जातीच्या व्यक्तीचा अनादर होणार नाही याची दक्षताने काळजी घेईल. इतर जातीमध्ये असं होत नाही. मी अनेक जातीत राहतो, 25 वर्षापासून निवडणूक लढवतो, 5 निवडणूक लढवल्या.
61 वर्षाचा आहे, 32 वर्ष नोकरी केली. अशी परिस्थिती मी कुठं नाही पाहिली आपल्यासारखी. एक संघ राहते, एक संघ, प्रत्येक जात एक संघ राहते. जात माझी प्रधान जात एक संघ, याच्यात शंका नाही. परंतु एक मनामध्ये किंतु परंतु जो आहे, मनात जी शंका आहे फक्त जातीबद्दल, माणसाचं सोडून द्या. अशोक लहान आहे, अशोक उईके लहान आहे का मोठा आहे, किरण कुंभरे लहान आहे का मोठा आहे, नंतरचा सेकंडरी भाग झाला तो व्यक्ती आहे. परंतु त्याच्या पाठीशी लागलेली जात आहे. जातीच्या माणसाच्या पाठीशी राहावं एवढीच अपेक्षा करतो. आणि उज्ज्वल उत्तम चांगलं लिखाण करा. मी जबाबदारी सांगतो, या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जेवढी प्रचलित जी दुसरी जात आहे, मग दुसऱ्या जाती, कोलाम समाज आपले लोक लाजते. अरे प्रधानाचा जर कार्यक्रम घेतला तर मग गोंड का म्हणन, अरे प्रधानाचा कार्यक्रम कोलाम का म्हणन, प्रधानाचा कार्यक्रम घेतलं तर कोरकू का, अरे बाबा मग ते कार्यक्रम घेत नाही का, गोंड समाज घेत नाही, मग ते का म्हणन, कोरकू समाज घेत नाही, त्याला कोणी काही म्हणत नाही, आन समाज कार्यक्रम घेत नाही का. अरे मग एवढं घाबरतं कशाला. ज्या जातीत जन्म झाला त्या जातीत मरणाऱ्या जातीला सुरक्षित ठेवायचं असेल तर कोणती जात का करते पेक्षा माझ्या जातीसाठी मी का करायचं, आणि जातीला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, त्याचं साहित्य लिखाण ठेवण्यासाठी एवढेच प्रयत्न करावं अशी अपेक्षा करतो. आणि मित्र लक्षात ठेवा, मी तर नाही घाबरत. उद्या पद गेलं चालते, मी घाबरत नाही. जात आहे ना, मग जातच म्हणायचं, लपवाचं का आले. ही ज्या जन्म घ्यायचा, प्रमाणपत्र घ्यायचं, लाभ घ्यायचं, नोकरीचं आरक्षण घ्यायचं, म्हणावी साहेब सर्व घ्यायचं, जात काऊन लपवायची. लपवायचं कारण का, फायदा घेता वेळी जात, आरक्षण घेते वेळी जात, काही लाभ घेते वेळी जात, आणि सांगायच्या वेळी नाही भे गोंड नाराज होईल. अरे झालं का फरक पडते, फरक का पडणार आहे. अशी मानसिकता ठेवून जर तुम्ही राहिले तरच प्रधान जात सुरक्षित राहील, जिवंत राहील, साहित्य राहील. समीक्षा करा जर असेल तर प्रधान जात आहे म्हणून सांगण्याची छाती ठोकपणे मी प्रधान जातीचा आहे, मी प्रधान जातीमध्ये जन्मलो, मी आदिवासी आहे, प्रधान जातीत जन्मलो म्हणून छाती ठोक टाकन निर्माण करण्याची प्रत्येकाने एवढंच आवाहन करण्यासाठी मी तुम्हाला बोलावलं. साहित्य निर्माण करावं अशी अपेक्षा, चिंता करायची नाही सर. येणाऱ्या काळात तर आता प्रधानाला काही होणार नाही, आता तर नाही होणार, आता तर सध्या तर नाही होणार. परंतु मी आहे नाही आहे, साहित्यिक भरपूर आहे, समीक्षक भरपूर आहे, लेखक भरपूर आहे, भरपूर पुस्तकं आहे. योग्य वेळेत जेव्हा वाटेल तर जातीच्या बाबत एखादी कॉलम लिहावं, जातीप्रती काही आपली चांगली भूमिका लिहावं. अशाच प्रकारचा सर्वांनी, आमच्या समजा कुसुमताई आहे, जेव्हा तुम्ही उत्तम साहित्य लिहिलं असेल पण जातीप्रती सहानुभूती, प्रेम आणि विश्वास एखादे कॉलम टाकावं की होय मला गर्व आहे या जातीचा, या जातीची संस्कृती जिवंत राहिली पाहिजे, या जातीची भूमिका जिवंत राहिली पाहिजे. अशा प्रकारचा एक सॉफ्ट कॉर्नर एखाद्या खोलीमध्ये जातीबद्दल लिहिण्याचे आपण प्रयत्न करावं. आणि येणाऱ्या काळामध्ये आपला समाज, आपली जात कमी नाही. सिगांजी यवतमाळ जिल्ह्यामध्ये भरपूर आहे, राळेगाव मतदारसंघामध्ये कमी असलेले वणी आणि मारेगावले भरपूर आहे, गडचांदूरला तिकडे भरपूर आहे, चंद्रपूरमध्ये, गडचिरोलीमध्ये, नागपूरमध्ये आहे. संपूर्ण विदर्भामध्ये जेवढी प्रधानाची लोकसंख्या आहे तेवढी, जेवढी गोंडाची संख्या आहे तेवढी प्रधानाची आहे. पण आम्ही उदो करत नाही, आम्हाला सवय लागली दुसऱ्याचा उदो करायची. अरे चला त्याच त्यामुळे आपलं स्वतंत्र ओळख निर्माण करावं अशी अपेक्षा करतो. कदाचित माझ्या भावना बोलते वेळी एखादी शब्द चुकला असेल, कमी अधिक झाला असेल तर मी तुमचाच आहे, आखरी तुमचाच आहे, मरणार तिथंच आहे. त्यामुळे तुमचा असल्याने मला समजून घ्यावं. आणि जातीची स्वतंत्र ओळख चर्चा झाली पाहिजे, गोंड नंतर प्रधानाचं नाव निघलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे माझी, दुसरं काहीच नाही पाहिजे मला. गोंडाचं नाव निघलं तर प्रधानाचं नाव निघलं पाहिजे, कोलामाचं नाव निघलं प्रधानाचं नाव निघलं पाहिजे, कोरकूचं नाव निघलं प्रधानाचं निघलं पाहिजे. अशाच प्रकारची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचं तुम्हाला आवाहन करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचं, आज संस्कृती जिवंत ठेवण्याचं जे तुम्ही आजच्या दिवसानिमित्त आपण जे आयोजन नियोजन करणार आहे, त्यामुळे तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो, मनापासून धन्यवाद देतो. खूप मेहनत केली तुम्ही, प्रचंड प्रवास केला, गडचिरोलीपर्यंत गेले, नागपूरपर्यंत गेले, प्रचंड प्रमाणात तुमचा प्रवास करून आजचा जो आयोजित नियोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मेहनत केली त्याला मनापासून शुभेच्छा देतो. ज्यांनी मेहनत नाही केली त्यांना सांगा, आवाहन करा का येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सुद्धा, कारण हा कोणाचा क्रेडिट विषय नाही,
इथं कोणी मोठं होणार नाही, व्यासपीठावर बसलेलेही मोठे होणार नाही आणि खाली बसलेलेही लहान होणार नाही, याची भूमिका ठेवली पाहिजे. नाही जाऊ दे ना बे, ते 8-10 जणच बसले होते, मग आमचं का खरं? ही जी मानसिकता आहे, दुसऱ्याच्या घरी लागलं तर खाली बसवलंच चालते, तिकडल्या कार्यक्रमात गेलं खाली बसवलंच चालते, पण आपल्या कार्यक्रमामध्ये एखाद्या वेळेस नाही बोलवलं तर मनामध्ये शंका निर्माण करता कामा नये, एवढी हात जोडून विनंती करतो आणि आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं म्हणून जाहीर करून माझे 2 शब्द थांबवतो. खूप खूप धन्यवाद.